नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या रिगार्डिंग न्यायालयाकडून अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। काय अपडेट आलेली आहे केस संदर्भात हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाउट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, 15 मार्च 2024 रोजी जी काही सुनावणी होती त्या रिगार्डिंग जे काही कोरमवरती न्यायमूर्ती आहेत श्री PR बोरा वाइस चेअरमॅन अँड श्री विनय कारगावकर मेंबर आहेत। हे त्या 15 तारखेच्या ओरल ऑर्डरनुसार नेमकं पहा या ऑर्डरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। तर पहा, हियर श्री अजय देशपांडे लर्न काउन्सिल फॉर ॲप्लिकंट याचिकाकर्ते आणि श्री संजीव B देशपांडे लर्न सिनियर काउन्सिल फॉर द रेस्पॉन्डेंट स्टेट अथॉरिटीज श्री AS देशमुख अलॉन्ग विथ श्री राहुल R अवॉर्ड लर्न काउन्सिल फॉर द रेस्पॉन्डेंट नॉस 3 to 6। ओके, सो पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या काही याचिकाकर्ते आहेत, रेस्पॉन्डेंट अथॉरिटीज आहेत, ॲप्लिकंट आहेत, तर त्यांच्या दोन्हींच्या आर्ग्युमेंट्स या ठिकाणी न्यायालयापुढे किंवा त्या जज पुढे मांडलेले आहेत। दोन्हींचे आर्ग्युमेंट्स या ठिकाणी न्यायालयापुढे सादर झालेले आहेत आणि त्या आर्ग्युमेंट्स ज्या आहेत त्या फायनल या ठिकाणी कन्क्लुडेड झालेल्या आहेत। ठीक आहे, दोन्ही आर्ग्युमेंट दोन्ही साईडच्या या ठिकाणी संपुष्टात आलेले आहेत। तर ज्यावेळेस दोन्ही साईडचे आर्ग्युमेंट्स या ठिकाणी संपुष्टात येतील त्यावेळेस इतर कोणतीही पुढील सुनावणी ही होणार नाही। ठीक आहे, सो आता ही फायनल सुनावणी होती। आर्ग्युमेंट्स आर कन्क्लुडेड आणि रिझल्ट फॉर द ऑर्डर। ठीक आहे, सो रिझल्ट फॉर द ऑर्डर असं काय सांगण्यात आलेलं आहे, नेमकं याचं कारण काय आहे। तर पहा, ऑर्डर जे आहेत त्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत। दोन्ही साईडचे आर्ग्युमेंट संपलेले आहेत आणि जो काही कोर्टचा निर्णय आहे, अंतिम निर्णय जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे। ठीक आहे, सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डरनुसार निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे येत्या काही कालावधीमध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे। ज्यांची 12th प्लस डिग्री, ठीक आहे, ज्यांची 12th प्लस डिग्री आहे किंवा ज्यांची 12 प्लस ज्यांचं डिप्लोमा आहे त्यांचा या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेसमधून त्यांना बाद केलं जाणार नाही। त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस सुरूच असणार आहे। परंतु जो काही रिझल्ट आहे, फायनल रिझल्ट आहे कोर्टचा, त्यानुसार त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता यापुढे कोणतीही सुनावणी होणार नाही। ठीक आहे, जे काही फायनल रिझल्ट आहे तो कोर्टकडून या ठिकाणी येत्या आठवड्याभरामध्ये लागू शकतो किंवा 2-4 दिवसामध्ये लागू शकतो। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, अशी ही अपडेट आलेली आहे न्यायालयाकडून 1457 जागेसाठी जी काही ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे त्या रिगार्डिंग। ठीक आहे, सो पाहूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। सो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन। धन्यवाद।